सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहराच्या विकासाला गती देत आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या पुढाकाराने नगावबारी आणि फॉरेस्ट कॉलनी परिसरात तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्ता काँक्रिटीकरण व बॉक्स गटर कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले। या महत्त्वपूर्ण डीपी रस्त्यामुळे एकविरा पार्क, केसर पार्क, झेंडा चौक आणि स्टेडियम परिसर एकमेकांना जोडला जाणार असून पावसाळ्यात पाणी साचत असून समस्येपासून नागरिकांना कायमचा दिलासा मिळणार आहे। प्रभाग क्रमांक 1 सारख्या मागासलेल्या भागात या दर्जेदार रस्त्यांची निर्मिती होत असल्याने आता संपूर्ण शहराचे लक्ष या परिसराकडे वेधले गेले। भाजपचे नगरसेवक सुभाष जगताप, ललित माळे, उज्ज्वला भोसले आणि योगिता कोटे यांनी आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने काम करत ही प्रलंबित कामे मार्गी लावली आहे। धुळे शहराचा सर्वांगीण विकास हा माझा संकल्प असून नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळेपर्यंत मी थांबणार नाही अशी ग्वाही यावेळी आमदार अग्रवाल यांनी दिली आहे। याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, अमोल मराठे, अमोल सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विकास हा केवळ शब्द नसून कृतीतून दिसणारी बांधिलकी असल्याचं यातून सिद्ध झाले आहे। अतिशय धोकादायक वीर आहे। पूजन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या नगावबारीला 8 डाव्या यायचा प्रसंग आला। या भागात एकही रस्ता नव्हता। 80% रस्ते आपण या भागातले पूर्ण करून टाकलेले आहे। फक्त आता हा महत्वाचा एक जो रस्ता होता, एवढाच रस्ता बाकी होता आणि त्याचंही आज आपण या ठिकाणी भूमिपूजन करून कामाला उद्या सकाळपासून या ठिकाणी दगडीला पहिल्या पण सुरुवात करणार आहोत। त्याच्यानंतर आपण रस्ता करू। माझी विनंती असेल सर्वांना का आपल्याला कोणाचंच घर पाडायचं नाहीये, कोणाच्या घराला धक्का सुद्धा लावणार नाही, परंतु जे अनधिकृत आहे, जे पुढे आलेलं आहे फार, तेवढं आपल्याला काढावं लागेल, अन्यथा रस्ता फार छोटा होईल। तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल का तुम्ही त्या गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य कराल का? सर्वजण कराल का? कारण की एकच हा रस्ता बनणार, वारंवार बनणार नाही। थोडं काय ना आपल्याला रस्ता चौडा करावा लागेल। हे पोल पण काढून आपण थोडं मागे घेणार आहोत। खऱ्या अर्थाने या MSCB वाल्यांमुळेच अतिक्रमण होतं। पोल इतका पुढे लावलेला आहे का लोकांनी घर त्या पोल पर्यंत घेऊन टाकलेले आहेत। जर तो पोल मागे राहिला असता तर कदाचित ते घर पुढेही आलं नसतं। ठीक आहे, आपण सर्वजण समजदार आहात, सर्वजण मदत कराल, कारण की तुमचंच भल्याचं तुमच्यासाठी जे काम होणार आहे। एकदा इथला रस्ता झाला, व्यवस्थित सर्व काही झालं, तर याच्यानंतर तुमच्याच जागेचे भाव वाढणार आहे, तुमच्याच जागांना भाव येणार आहे। जवळपास 300 घरांना हक्काच्या घराचे उतारे सुद्धा तयार झालेले आहेत। आलाय काय एखादा उतारा? ऑनलाईन दिसतोय का? चेक करा। लवकरच एक 8 ते 10 दिवसात, याच महिन्यात होऊन जाईल ना, याच महिन्यात आपण या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेऊन स्वतःच्या घरातल्या स्वतःच्या जागेचे उतारे जे 300 घरांना 200 किती टोटल 524 आहे, तयार किती झाले? 140 तयार झालेले आहेत। त्या पहिले 140 लोकांना त्या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत। उरलेल्या घरांना सुद्धा देणार आहोत, परंतु त्याला थोडा वेळ लागेल, कारण की त्यांनी कागदपत्र फार उशिरा दिले। स्वतःच्या हक्काच्या मालकीचे आज तुम्हाला तुमचे उतारे मिळणार आहे। आजपर्यंत इतक्या वर्षात कोणीच हे काम केलं नाही। हा तुमचा अमोल आहे ना, आज झोपू द्यायचा नाही मला, रात्र दिवस माझ्या मागे लागायचा, आणि आज ते काम पूर्णत्वात आलेलं आहे। एखाद वर्षापूर्वी या ठिकाणी मी आलो होतो।
मोठी सभा आपली या ठिकाणी झालेली होती. त्यावेळेलाही मी सांगितलं होतं का हा रस्ता आपण बनवणार म्हणजे बनवणार. त्याच्यानंतर इलेक्शन लागले, तुम्ही आमचे 4 नगरसेवक निवडून दिले. परवा हे 4 माझ्याकडे बसलेले होते. ललित असेल, सुभाष भाऊ असतील, कुटेताई असेल, हे सर्वजण, रणजित असेल. म्हणे भैया या रस्त्याचं काय करायचं. म्हटलं परवा काम चालू करा. लगेच आज या ठिकाणी हा जो निर्णय घेतला आपण नगावबारीच्या साईडने बॉक्स गटर तयार करायचा, हा एकदम उत्तम निर्णय घेतला. त्याच्याने आपण डायरेक्ट नाल्यामध्ये पाणी सोडून देणार आहे. बाळासाहेब, इतका वाईटपणा होणार आहे हा रस्ता चालू असताना, विशेषतः गटर चालू होताना 40 फुटाचा हा रस्ता आहे. येणारे जाणारे पाहुणे पै खेड्यापेक्षा खेड अतिशय नरकाची परिस्थिती. ज्या दिवशी पाणी येतं या सर्व गटारी पूर्ण या रस्त्याने वाहत असतात. आणि हा रस्ता जो आता बनतोय भैया साहेब, हा इतक्या क्वालिटीचा, भैयांनी मला काल सगळं सांगितलं की इतक्या क्वालिटीचा बनणार आहे हा. की बॉक्स गटर झाल्यानंतर थोडा वेळ लागेल. आणि मी सगळ्या माय माऊलींना आणि माझ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना विनंती करून सांगतो की आपलं अतिक्रमण जात आहे आणि आम्ही एवढी जागा सांभाळलेली आहे, ते काही कोणी अडचण आणू नका या ठिकाणी. कारण की रस्ता आपल्याला, ती गटार जर व्यवस्थित झाली नाही तर रस्ता अरुंद होईल. हा डीपी रस्ता आहे. या रस्त्यावरून आपण सैनिक कॉलनी, एकविरा पार्क, केशर पार्क, झेंडा चौक, स्टेडियम, पूर्ण ती ट्रॉफिक सुद्धा या ठिकाणाहून येणार आहे. हा कनेक्टिव्हिटीचा रस्ता आहे. त्यामुळे आपल्याला हा रस्ता मोठाच बनवावा लागेल. या ठिकाणाहून ट्रक, रेतीचे डंपर वगैरे आता पण जातात, पण तो रस्ता बनल्यावर, ती गटर बनल्यावर तो एकदम कमी जर झाला, आपले लहान लहान मुलं या ठिकाणी खेळतात. रस्ता रुंदच राहायला पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण सहकार्य कराल. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.